गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड। शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाला युतीचा प्रस्ताव मांडला आहे। शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलंय। अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागलाय। शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवलाय। मात्र आता शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाला युतीची ऑफर देण्यात आली आहे। झाल्या गेल्या गोष्टी सोडून शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केलंय। तसेच अंबरनाथ नगरपालिकेतील गटाच्या याचिकावर देखील चौधरी यांनी भाष्य केलं की वैयक्तिक असे मतभेद होत असतात। वरिष्ठांनी जर आदेश दिला तर नक्कीच आम्ही पुढे काय ज्या याचिका दाखल करणार आहेत त्या करणार नाही। तसंच जर युती झाली तर 2 वर्ष भाजपाचा उपनगराध्यक्ष तर 3 वर्ष शिवसेनेचा उपनगराध्यक्ष असा फॉर्म्युला ठरू शकतो। यावर देखील त्यांची प्रतिक्रिया दिली की आमच्या शिवसेनेमध्ये आदेश चालतो, हा सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना आहेत। अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी तेव्हा सुद्धा आम्ही भाजपबरोबर बैठका करून युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावेळी प्रस्ताव झाला नाही। मात्र आता केंद्रात आणि राज्यात सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता आहे। विकासाच्या मुद्द्यावर कुठल्याही गोष्टीवर बोलण्यासाठी तयार आहोत, पण विकासासाठी जुने वाद विसरून एकत्र आलो पाहिजे असं मत माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केलंय। प्रस्ताव म्हणजे असा विषय आहे की आता गेल्या आठवड्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कलेक्टर महोदयांनी निर्णय दिला। त्या निर्णयामध्ये संख्याबळ आमचं जास्त झालेलं आहे, तरीसुद्धा जनरल बॉडी जे 3 झाल्या त्या जनरल बॉडीमध्ये किरकोळ मतभेदामुळे अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत नाही आहेत। खासदार महोदयांनी अंबरनाथमध्ये विशेष लक्ष देऊन भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे। नियोजित अनेक कामं आहेत, त्याकरता सुद्धा निधी ते द्यायला तयार बसलेले आहेत। अनेक योजना पुढच्या विकासाच्या याच्यामध्ये प्रलंबित आहेत, त्या पुढे न्यायच्या आहेत। याकरिता असे जे 2-2, 3-3 जनरल बॉडीमध्ये मतभेदामुळे जर विषय असे मंजूर होत नसतील, नागरिकांची पावसाळा जवळ आलेला आहे, नागरिकांची कामं होत नसतील, ही कामं होत असताना वैयक्तिक मतभेदासाठी काही किरकोळ मतभेदामुळे शहराला समजा जर अडचणी, नागरिकांना विकास कामाला त्रास होत असेल तर विकासाच्या मुद्द्यावरच जर समजा आपापसात बसून मोठ्या नेत्यांशी चर्चा करून आमच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या शिंदेसाहेब आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याशी समन्वय साधून नागरिकांच्या विकासाकरता जर आपण एकत्र येत असू तर काही हरकत नाही। नागरिकांनी केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, महापालिकांमध्ये युतीला कौल दिलेला आहे। बघा, असे वैयक्तिक जेव्हा असे मतभेद होतात त्यावेळेला आपले परिधी आपले लोक आपल्या समस्या निराकरण करण्यासाठी त्यांचे मार्ग शोधत असतात। अशा वेळेला जेव्हा वरिष्ठांनी आदेश दिला तर नक्कीच ज्या आम्ही तक्रार करणार पुढे ते होणार नाही। अधिकाऱ्यांना आमच्या शिवसेनेमध्ये आदेश चालतो, हा सर्वस्वी पूर्ण अधिकार आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचाच आहे। नगरपालिका निवडणुकीच्या आधी तेव्हासुद्धा आम्ही गुलाबराव करंजुले यांच्याबरोबर बसलो होतो, खासदार साहेब होते की तेव्हासुद्धा आम्ही निवडणुकीपूर्व आम्ही युतीचा प्रस्ताव ठेवला होता। पण 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष यामध्ये तो प्रस्ताव झाला नाही। तेव्हाच व्हायला हवा होता। जर तेव्हा झालं असं 2दा निवडणुका झाल्या नसत्या, नागरिकांचे प्रश्न पटापट मार्गी लागले असते, तेव्हा नाही झाला। पण राज्यात, केंद्रामध्ये आणि सगळ्या ठिकाणी युतीची सत्ता आहे, त्यामुळे आम्ही जर चर्चा केली वारंवार तर काही विशेष नाही, कारण आम्ही लोकसभेला आणि विधानसभेला युतीवरून सामोरे गेलो आहे। तर आम्ही विकासाच्या मुद्द्याकरता आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन बोलणी करायला आम्ही तयार आहोत। आता काँग्रेस संपलेली आहे, आता काँग्रेसचं विलिनीकरण झालं भाजपमध्ये, आता भाजप म्हणून आम्ही
जे काय असतील ते सदस्य त्यांना मी भाजप म्हणून बघतो आम्ही आता. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.